भगवान महावीर जयंती महोत्सवाचे औचित्य साधून जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जितोच्या वतीने जगभरामध्ये विविध देशात 130 ठिकाणी आणि भारतामध्ये 8,000हून अधिक ठिकाणी नवकार महामंत्र सामुदायिक पठण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्य कार्यक्रम महासैनिक दरबार हॉलमध्ये संपन्न झाला। संपूर्ण जगामध्ये युद्ध, संघर्ष, आतंकवाद, दुराचार, हिंसाचार वाढत असताना संपूर्ण विश्वामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जितो अपेक्स या कार्यक्रमामध्ये 3 कोटीहून अधिक लोक ऑनलाईन सहभागी झाले होते। गतवर्षी या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग नोंदवला होता। हाच दिवस विश्व नवकार महामंत्र दिवस जाहीर केला। दिल्ली येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले। ऑनलाईन त्याचे प्रक्षेपण सर्वांना दाखवण्यात आले। या कार्यक्रमात जैन समाजाबरोबर इतरही समाज सामील झाला होता। कोल्हापूर जिल्ह्यात 34,000हून अधिक लोक यामध्ये सहभागी झाले होते। यावर्षी परत एकदा नवकार महामंत्राचं आयोजन आपण केलेलं आहे। त्यामध्ये आपण यावर्षी नवीन म्हणून आपल्याकडं आपले गुरुजी आलेले आहेत। आज त्यांचंही व्याख्यान आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे। यामध्ये बऱ्यापैकी सगळे भाविक आज कोल्हापुरातले इकडे आलेलेच आहेत। हे सोडून आम्ही ग्रामीण भागातही बऱ्याच ठिकाणी 25 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे। हाजरीमध्ये हा कार्यक्रम कोल्हापूरच्या आजूबाजूला साजरा करण्यात आलेला आहे। यावर्षी नवकार महामंत्राचा कार्यक्रम फार वेगळ्या रीते आज झालेला आहे। मागच्या वर्षी नरेंद्र मोदी सर आपल्याकडे आलेले होते। यावर्षी आपल्याकडं अमित शहा होम मिनिस्टर आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांचंही आज त्यांनी आपल्याला उद्देशून भाषण केलेलं आहे। तर ह्या कार्यक्रमामध्ये जितोचे सगळे सदस्यांनी फार मेहनत घेतलेली आहे। बऱ्यापैकी हा हॉल पूर्ण आपला भरलेला होता। हा कार्यक्रम दरवर्षी होणार आहे आणि प्रत्येकानं ह्यावर्षी जसं झालेलं आहे तसं आम्ही ह्याच्याही पुढे चांगला कार्यक्रम घेऊ। या नवकार मंत्र पठणाला पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, जगद्गुरू स्वास्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी, परमपूज्य साध्वी श्री दर्शन प्रभा श्री महाराज, परमपूज्य आचार्य श्री अभयशेखर सुरीश्वरजी महाराज सोबत त्यांचे शिष्य आणि मान्यवर उपस्थित होते। जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांनी यावेळी शुभेच्छा देताना संख्येने कमी असूनही भारतामध्ये सर्वात जास्त आयकर भरून देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या जैन समाजाविषयी आपल्याला प्रचंड आदर असल्याचं नमूद केलं। महापौर रूपाराणी निकम यांनीही उपस्थित राहून आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या। मागील वर्षी आपण 25 एप्रिल 2025 रोजी नवकार महामंत्र दिवस आयोजन केला होता। फार मोठ्या प्रमाणात आपल्याला जैन धर्मियांची तसेच बहुजन समाजातून फार मोठा प्रतिसाद लाभला होता। त्याचप्रमाणे यावर्षी देखील आपण 25 एप्रिल 2026 रोजी म्हणजे आज इथे पुन्हा नवकार महामंत्र दिवस साजरा केला। या निमित्तानं आज विज्ञान भवन दिल्ली येथून आपले गृहमंत्री माननीय अमितभाईजी शहा तेथे उपस्थित होते आणि त्यांनी देखील या निमित्तानं आजच्या या विषम परिस्थितीमध्ये या नवकार महामंत्राचा किती मोठा आपल्याला आध्यात्मिक प्रसार आणि लाभ मिळू शकतो याबद्दल देखील त्यांनी सांगितलं। आज मी देखील आमच्या कोल्हापूरच्या समस्त जैन धर्मियांचं त्याचप्रमाणे बहुजन समाजातून जे उपस्थित होते त्या सर्वांचं देखील आणि प्रसारमाध्यमांचं देखील खास अभिनंदन करतो, कौतुक करतो। या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे आज आमचा हा कार्यक्रम आम्ही फार चांगल्या पद्धतीनं भव्य आणि दिव्य करू शकलो। त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार देखील मानतो। धन्यवाद। नमस्कार, मी अनिल पाटील, जितो चीफ सेक्रेटरी कोल्हापूर। संपूर्ण विश्वशांतीसाठी शांतता, सद्भावना ही भावना निर्माण व्हावी म्हणून जगभरामध्ये 130 ठिकाणी आणि भारतामध्ये जवळपास 8,000 ठिकाणी 3 कोटीहून अधिक लोकांनी आज नवकार महामंत्राचा जप केलेला आहे। विश्वशांती या मिळावी ही एकच उद्देश होता, कारण आज विश्वामध्ये संघर्ष, ईर्ष्या आणि युद्धामुळे जे वातावरण दूषित झालेलं आहे ते थांबावं। मानवतावादी शांतता आणि सद्भावना आणि प्रेमभावना सर्वत्र पसरावी या उद्देशानं करोडो लोक एकत्र एकाच वेळेला हा नवकार महामंत्राचा जाप घेतलेला आहे। नवकार महामंत्रामध्ये प्रचंड मोठी ऊर्जा आहे, एक सकारात्मक आणि वैश्विक ऊर्जा निर्माण केली असल्यामुळे येणारे दिवस हे चांगले येतील ह्याचा माझा ठाम विश्वास आहे। जगामध्ये जी अशांतता पसरली आहे आणि अहिंसेचं वातावरण मोठ्या प्रमाणात होत आहे, ह्या निमित्तानं सकल जैन समाजातर्फे आज नवकार महामंत्राचं पठण मोठ्या प्रमाणात आयोजित संबंध देशभरात करण्यात आलं। सत्य, अहिंसा आणि शांती हा जैन धर्माचा महामंत्र आहे आणि याचा प्रसार सर्व
आणि आपल्या आचरणात आणला पाहिजे अशी ह्या प्रार्थनेमागची भावना आहे. या जो विश्वशांती महामंत्र जो आयोजित गीतोनी केलेला आहे, अतिशय छान आणि अतिशय चांगला कार्यक्रम पार पडला व सर्वांच्या जगासाठी जी शांती मिळावी सगळ्यांना म्हणून हा महामंत्र जपला. त्याबद्दल सर्व जितोच्या कार्यकर्त्यांचे व जितोच्या सर्वच श्रावक श्राविकांचे मी आभारी मानतो. मी राजीव परीख, मी जितो कोल्हापूर ह्या संघटनेचा आता व्हाईस चेअरमन आहे आणि ह्या नवकार महामंत्र कार्यक्रमाचा समन्वयक म्हणून मी काम करतो आहे. 9 एप्रिल 2026 रोजी आज हा जो कार्यक्रम पार पडला आहे नवकार महामंत्र, तो विश्वरूपामध्ये खूप मोठी सकारात्मक ऊर्जा देणारा असा कार्यक्रम आहे. गेली 2 वर्ष आम्ही तो करतो आहे. यापुढे देखील जितो या संघटनेमार्फत खूप व्यापक प्रमाणात आम्हाला तो करण्याचा आमचा मानस आहे आणि सर्वांनी त्यासाठी सहकार्य करणं गरजेचं आहे. विश्वशांतीमध्ये ऊर्जा द्यायचं मोठं काम ह्या नवकार महामंत्राच्या पठणानं होत आहे आणि याचा आम्हाला खरोखर मनापासून आनंद होतो आहे. नमस्कार, जय जिनेंद्र. मी माजी सैनिक रविकांत शांतिराव उपाध्याय, संस्थापक भारतीय जैन संघटना व जितो. ह्या नवकार मंत्राच्या उद्देशामुळे भारतातले किंवा जगातली जी शांती आहे ती आज कमी होण्यासाठी मदत झालेली आहे व मला वाटतं की इथनं इन फ्युचरमध्ये भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी जो कोण या हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळे जे कोण असतील त्या सर्वांनी एकत्र होऊन हा शांतीमंत्र सर्वांनी म्हणायला पाहिजे, जेणेकरून भारतामध्ये व सगळ्या जगामध्ये शांती मिळेल. संजय शेटे, चेअरमन दक्षिण भारत जैन सभा. आज जागतिक नमोकार मंत्र दिवस आहे. त्या दिवसानिमित्त आज सर्व जैन समाज कोल्हापूरमध्ये या हॉलमध्ये एकवटलेला आहे आणि सर्व जगाला हा संदेश देतो की नवकार मंत्रामध्ये जी ताकद आहे त्या ताकदीच्या आधारावर आपण सर्व जिंकू शकतो आहे. युद्ध न करता शांतता आणि अहिंसा मार्गाने गेल्यानंतर आपण जगात चांगल्या पद्धतीने जगू शकतो आहे. ही ज्या नमोकार मंत्रामध्ये ताकद आहे. वैदिक दर्शनामध्ये जसे गायत्री मंत्राला, तसेच शैव दर्शनामध्ये शिवमंत्राला व आपल्या बौद्ध दर्शनामध्ये जसं महत्त्व आहे इतर मंत्रांना, तसेच जैन दर्शनामध्ये नमोकार महामंत्राला अनन्यसाधारण असे महात्म्य आहे. 5 पद 35 अक्षर आणि 28 मंत्राचा हा नमोकार महामंत्र म्हणजे संपूर्ण जिनवाणीचा सार आहे. संपूर्ण यंत्र मंत्र तंत्राची उत्पत्तीच ह्या जैन धर्मातील नमोकार मंत्राच्या सहाय्याने झाल्यामुळे याला मातृमंत्र देखील म्हटले जाते आणि संपूर्ण जीवाला हा मार्गदर्शक असल्यामुळे याला मार्गदर्शक मंत्र, संपूर्ण जीवाचे भाग्य उद्यास येत असल्यामुळे याला भाग्यमंत्र असे म्हटले जाते आणि संकटकाळी हा नमोकार मंत्र एखाद्या मित्राप्रमाणे धावून येत असल्यामुळे याला मित्रमंत्र देखील म्हटले जाते. मी शीतल कोरडे, जितोचा ट्रेझरर कोल्हापूर. पहा, एकदम असा कोइन्सिडन्स आहे. या महामंत्राचं नियोजन आज 9 तारीख रोजी होतं आणि 7 तारखेला माननीय ट्रम्प तात्या यांनी युद्धविराम केलेला आहे. महामंत्रामध्ये अभूतपूर्व अशी शक्ती आहे. आपल्याला जगात अहिंसा, परमोधर्म आणि सुख शांतीसाठी हे पठण केलं जातं. मी नाना सातगोंडा पाटील, नागाव, मूळगाव नागाव, कोल्हापूर येथे राहतो. जितोशी मी जवळजवळ 25 वर्षे जुडलेला आहे आणि प्रत्येक नवकार मंत्राला येत असतो. फक्त यातनं एकच मला मेसेज द्यायचा आहे, संतवाद पंतवाद सर्व बाजूला ठेवून सर्व जैन बांधव हम सब जैन आहे या छत्राखाली येऊन हे खूप चांगली उपलब्धी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.